वणी वंजारी में डोलमाइट खदान हादसे में 3 बच्चों की मौत हो गई थी। इस हादसे के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट ने वणी के उप विभागीय अधिकारी से इस मामले में तत्काल जांच करने की मांग की है और पीड़ित परिवारों को मुआवजा देने की मांग की है। साथ ही इस मामले में जल्द कार्रवाई नहीं होने पर रास्ता रोको आंदोलन करने की भी चेतावनी दी है। 2 लोकांचे मृत्यू झाले आणि शहरातील 3 11वी शिकणारे मुलं त्याचे मृत्यू झाले आणि हे घोट्याचे ढिगाळ बाहेर काढून जमा करून ठेवलेले आहे। तरी हे खदान आज नाही तर उद्या चालू होणार आहे। जर हे खदान चालू झाली तर कोणाचे नुकसान होणार, याच्यात नागरिकाचे नुकसान होणार, गावकरीचे नुकसान होणार, लहान मुलाचे नुकसान होणार। जे इथं शाळेचे कॉलेजचे मुलं इथं हे पाणी पाहासाठी येतात, कशाला येतात पाणी पाहासाठी? हे निळा पाणी आहे म्हणून। आणि हे एवढा मोठा खोल गड्डा करून ठेवला यांनी ना का याचं निरीक्षण अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे। याकरिता मी स्वतःहून इथे पाहणी करायसाठी आलं। जेव्हा मी इथं पाहिलं का इथं काहीच वॉल कंपाऊंड नाही आहे, इथं कोणता सिक्युरिटी गार्ड नाही आहे का, याच्यात चूक कोणाची आहे? शासनाची आहे का हे खदान मालकाची आहे? यालाच लागून एक खदान आहे, त्याच्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे। हे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि बोलून दाखवत नाही। तुम्ही स्वतःहून शासनाचे अधिकारी असन तर येऊन पहा, नाहीतरी कोण्या गावकरीचं नुकसान झालं, शहरातील नागरिकाचं कोणाचं नुकसान झालं तर याचे जिम्मेदार प्रशासन राहणार। योग्य रीतीने हे खदान बंद करण्यात यावे, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल।